Hi friends, welcome to my channel. Today we are going to learn worksheet 11 vocabulary and word building from workbook standard 7. आता यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर प्रिफिक्स आणि सफिक्स याबद्दल शिकायचं आहे. हा जो टेबल दिसतोय इथे एक शब्द दिलेला आहे तुम्हाला ऍक्सेप्ट आणि त्याला प्रिफिक्स आणि सफिक्स लावून दाखवलेला आहे. तर सिंपल शब्दामध्ये प्रिफिक्स म्हणजे काय तर तो अ ग्रुप ऑफ लेटर्स प्लेस बिफोर द रूट वर्ड. आता यामधला रूट वर्ड जो आहे तो ऍक्सेप्ट आहे आणि युएन अन हे लावलेलं आहे त्या ऍक्सेप्टच्या सुरुवातीला, तर त्याला आपण म्हटलं प्रिफिक्स. आणि एबल हे सफिक्स आहे. तर सफिक्स म्हणजे काय अ ग्रुप ऑफ लेटर्स प्लेस आफ्टर द रूट वर्ड. रूट वर्डच्या शेवटी लावलेला जो शब्द आहे त्याला आपण सफिक्स म्हणतो. आपण सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं आहे तर प्री हा शब्द इथे आलेला आहे. आता जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो तर ते प्रीपेड आणि पोस्टपेड असतं. तर प्रीपेड म्हणजे काय, आधी आपल्याला पैसे मोबाईल मध्ये बॅलन्स टाकावं लागतं आणि त्यानंतर आपला मोबाईल सुरू होतो किंवा कॉल सुरू होतो. तर हे झालं प्री फिक्सेस. इथे प्री हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्री म्हणजे आधी. आणि सफिक्स, आता सफिक्स म्हणजे काय, एखाद्या प्राण्याला जर शेपटी असते तर ती शेपटी कुठे असते, शेवटी. तशी या रूट वर्डला शेपटी लावली असं आपण समजू, तर याला आपण सफिक्स म्हणू. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला रिचार्ज जो प्रीपेड असतो तो लक्षात ठेवायचा, म्हणजे प्रीफिक्स हा प्री त्यामधला लक्षात ठेवायचा. आणि एखाद्या प्राण्याला शेपटी कधी असते, शेवटी असते, तर ती लक्षात ठेवायची. शेवटी म्हणजे सफिक्स. राईट 10 वर्ड्स विथ प्रिफिक्स विच यू नो. आता आपल्याला जे माहित आहेत ते आपल्याला प्रिफिक्सचे असे 10 शब्द इथे लिहायचे आहेत. आपल्याला बरेचसे शब्द माहिती आहे, तुम्ही कुठलेही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहिलेलं आहे अनहॅपी, डिसमूड, इलिगल, डिसअग्री, अनएक्सेप्टेबल, डिसमिस, अनकम्फर्टेबल, इम्पॉसिबल, रिमूव्ह, इनकरेक्ट. सेकंड ऍक्टिव्हिटी, राईट द अपोजिट्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स बाय ऍडिंग अ प्रिफिक्स. आता इथे सुद्धा आपल्याला प्रिफिक्सच ऍड करायचे आहे आणि विशेष म्हणजे इथे अपोजिट वर्ड्स म्हणजेच अँटोनिम्स. फॉर एक्झाम्पल, वन इज डन फॉर यू इन द गिवन बॉक्स. हॅपी, अनहॅपी, ऑनेस्ट, डिसऑनेस्ट, पॉसिबल, इम्पॉसिबल, करेक्ट, इनकरेक्ट, रिस्पॉन्सिबल, इररिस्पॉन्सिबल. हे विरुद्धार्थी शब्द इथे लिहून दाखवलेले आहेत. आता तुम्हाला जे दिलेले आहेत, दिलेल्या शब्दांना प्रिफिक्स लावायचं आहे. तर इथे आपल्याला प्रिफिक्स फर्स्ट करेक्ट, इनकरेक्ट. सेकंड टाइडी, अनटाइडी. थर्ड रेग्युलर, इरेग्युलर. फोर्थ ओबे, डिसओबे. फिफ्थ पॉसिबल, इम्पॉसिबल. असे प्रिफिक्स इथे लावता येतात. आता वळूया एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीकडे. आयडेंटिफाय अँड राईट द रूट वर्ड, मतलब बेस, prefix or suffix or both in each of the following words. For example, one word is done for you in the following box. Base, a word that can have prefix or suffix added to it. म्हणजेच रूट वर्ड ज्याला आपण म्हणतो तो मेन वर्ड जो आहे तो आपल्याला याच्यातला ओळखायचा आहे, बेस ओळखायचा आहे. देन प्रिफिक्स, अ लेटर और लेटर्स दॅट इज ॲडेड टू द बिगिनिंग ऑफ अ वर्ड. जे लेटर आपल्याला सुरुवातीला आपण प्रिफिक्स लावण्यासाठी वापरलेलं आहे, ऍड केलेलं आहे, ते ओळखायचं आहे. आणि सफिक्स, अ लेटर और लेटर्स ॲडेड ॲट द एंड ऑफ द वर्ड. जसं इथे फ्रेंड, बी फ्रेंड हे प्रिफिक्स इथे बी लावलेलं आहे आणि फ्रेंडली इथे LY हे सफिक्स लावलेलं आहे. याप्रमाणे खालचा जो बॉक्स आहे याच्यामध्ये वर्ड दिलेले आहेत, रूट वर्ड ओळखायचा आहे, प्रिफिक्स आणि सफिक्स ओळखायचा आहे. तर हा टेबल आपण इथे याप्रमाणे तयार करूया.